Hello students, today we are going to learn email writing. We will send messages to others with the help of email. It is an alternative to the traditional postal service. In the present age, the job application and other messages or invitation, meetings or leave are expected to be sent through email. First, see the icebreakers. See the page number 105 in your textbook. First activity. There are different kinds of communication. Write some of them to complete the given boxes. Discuss the importance of each one of them with your partner. Here is the boxes and we have to complete it. There are different kinds of communication. One is given for you, verbal. See the next, non-verbal, audio visual, group processes. These are the different kinds of communication. म्हणजेच संपर्क साधण्याचे विविध प्रकार आहेत. त्यांच्यापैकी काही आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलेले आहेत आणि पुढे एक तुम्हाला दिलेला आहे आणि पुढे काही बॉक्सेस रिकामे दिलेले आहेत. तर त्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, व्हर्बल, नॉन व्हर्बल, ऑडिओ व्हिज्युअल, ग्रुप प्रोसेसेस. तर या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करू शकतो. सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Do's and don'ts for email etiquettes. Discuss and add one or two do's and don'ts on your own. औपचारिक ईमेलच्या शिष्टाचाराकरिता पुढे दिलेल्या डूज व डोंट्स विषयी चर्चा करा. तुमच्या स्वतःच्या 1-2 डूज अँड डोंट्सची आपल्याला या ठिकाणी भर घालायची आहे. आणखीन आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. सी द कॉलम डूज अँड डोंट्स. हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. ईमेल लिहित असताना तुमची सब्जेक्ट लाईन ही क्लिअर असली पाहिजे. यूज अ प्रोफेशनल सॅल्युटेशन्स. म्हणजेच या ठिकाणी प्रोफेशनल सॅल्युटेशन्स तुम्ही वापरले पाहिजेत. मिस्टर अँड मिसेस, रिस्पेक्टेड सर, मॅडम. नंबर 3, रिचेक युअर ईमेल. तुमचा ईमेल पुन्हा पुन्हा चेक केला पाहिजे. कीप प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल. तुमचं जे काही मटेरियल आहे ते तुम्ही गोपनीय ठेवलं पाहिजे. कीप युअर ईमेल शॉर्ट अँड फ्लॉलेस. स्टे कन्साइज. तुमचा ईमेल हा शॉर्ट असला पाहिजे. स्टे कन्साइज म्हणजे ब्रीफ असला पाहिजे, थोडक्यात असला पाहिजे. चेक युअर अटॅचमेंट बिफोर सेंडिंग. तुम्ही ईमेल पाठवण्यापूर्वी तुम्ही काय अटॅच केलेलं आहे ते चेक केलं पाहिजे. इन्क्लूड युअर नेम ऑर अ सिग्नेचर विथ ॲडिशनल डिटेल्स अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. तुमचं नेम आणि सिग्नेचर त्यामध्ये ॲड केलं पाहिजे. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही दिली पाहिजे. डोंट्स. आता डोंट्सच्या कॉलममध्ये म्हणजे हे करू नका. डोंट फॉरगेट युअर सिग्नेचर. तर तुम्ही तुमचं सिग्नेचर द्यायला विसरायचं नाही. डू नॉट यूज ह्युमर अँड सार्कॅसम. कुठलेही विनोदी किंवा टीका असणारे ईमेलमध्ये काही लिहायचं नाही. डोंट ॲज्युम द रेसिपंट्स नोज व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. तुम्ही जे काही लिहिताय ईमेलमध्ये, जे काही तुम्ही लिहिताय तर ते तुमच्या रेसिपंट्सना माहीत असेल असा अंदाज करू नका. डोंट पंक्च्युएट पुअरली.
अतिशय व्यवस्थितपणे पंक्च्युएटचा वापर करा, विरामचिन्हांचा वापर करा. डोंट हिट रिप्लाय ऑल. ईमेल लिहित असताना, ईमेल पाठवत असताना त्या ठिकाणचं जे बटन आहे रिप्लाय ऑल ते दाबू नका. डोंट थिंक दॅट नो वन बट द इंटेंडेड रेसिपियंट्स विल सी युअर ईमेल. तुम्ही ज्याला पाठवताय तोच फक्त ईमेल पाहणारा आहे असं काही गृहीत धरू नका. डोंट फॉरवर्ड ईमेल विदाऊट परमिशन. आणि परमिशन असल्याशिवाय तुमचा ईमेल फॉरवर्ड करू नका. आता यामध्ये आपल्याला आणखीन काही स्वतःचे डूज अँड डोंट्स ॲड करायचे आहेत. सी द नेक्स्ट डूज अँड डोंट्स. हॅव अ राईट इन्फॉर्मेशन. व्यवस्थित करेक्ट इन्फॉर्मेशन भरा असली पाहिजे. चेक युअर स्पेलिंग्ज अँड ग्रामर. ईमेल पाठवण्यापूर्वी तुमचे स्पेलिंग्ज आणि ग्रामर करेक्ट आहे का तर चेक करा. डोंट यूज SMS लँग्वेज. शॉर्ट फॉर्म लँग्वेज कोणतीही ईमेलमध्ये वापरायची नाही. डोंट ट्राय टू बी टू फ्रेंडली. खूप फ्रेंडलीसारखी लँग्वेज त्यामध्ये असायला नाही पाहिजे. These are the do's and don'ts for email etiquettes. Students, in this video lecture, you will learn what is email, email basics, email writing format, sample email format, and online email writing. Now see the page number 106. Emails. What is an email? Electronic mail, also known as email or e-mail, is one of the most commonly used services on the internet, allowing people to send messages to one or more recipients. Email was invented by Ray Tomlinson in 1972. ईमेल म्हणजे काय? ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल, संगणकाच्या मदतीने पाठविले जाणारे इलेक्ट्रॉनिक पत्र म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल होय. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे इथून पुढे ईमेल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असणार आहे. ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल अर्थात ईमेल आपण सर्व ठिकाणी पेपरलेस ट्रान्समिशनसाठी किंवा पेपरलेस मेसेज पाठवण्यासाठी आपण याचा वापर करतो. आणि एकाच वेळी आपण एकाच व्यक्तीला किंवा हजारो व्यक्तींना एकच ईमेल पाठवू शकतो. ईमेल वॉज इन्व्हेंटेड बाय रे टॉमलिन्सन इन 1972. 1972 साली रे टॉमलिन्सन यांनी ईमेल इन्व्हेंटेड केले. यांनी ईमेलचा शोध लावला. सी द नेक्स्ट. व्हाय यूज ईमेल? Why use email? The operating principle behind email is relatively simple, which has quickly made it the most popular service used on the internet. खरं तर ईमेलचा सर्वात महत्त्वाचा वापर जो आहे तो कमी वेळामध्ये आपण समोरच्या व्यक्तीसोबत खूप छान पद्धतीने संपर्क साधू शकतो. आणि त्यामुळे इंटरनेटवरती सर्वात जास्त वापरली जाणारी जी सर्विस आहे ती ईमेल आहे. यूज अ रीडेबल फॉन्ट. As with a traditional postal service for your message to reach your recipients, all you need to know is their address. Its two main advantages over paper mail are the speed at which the email is sent practically instantaneously and the lower cost, including with the cost of an internet connection. What's more, email can be used to instantaneously send a message to several people at once. तर कमी वेळामध्ये आपण समोरच्या व्यक्तीसोबत खूप छान पद्धतीने संपर्क साधू शकतो ईमेलद्वारे. आणि त्यामुळे इंटरनेटवरती सर्वात जास्त वापरली जाणारी जी सर्विस आहे
व्यक्ती तर ईमेल आहे. एकाच वेळी आपण एकाच व्यक्तीला किंवा हजारो व्यक्तींना एकच ईमेल पाठवू शकतो. सी द नेक्स्ट पॉइंट, ईमेल बेसिक्स. मेक शुअर दॅट email basics. Make sure that your emails stand out because of the content and not because of sloppy mistakes, poor formatting, or casual language. Use a readable font in a 10 or 12 point size in your emails. Send job search related emails from a professional email address, ideally. Your email address should just include some combination of your first and last name or first initial and last name. बघा, तुम्ही जो ईमेल पाठवणार आहे त्याचा जो कंटेंट आहे तो खूप प्रॉपरली लिहिला असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे, त्यामध्ये कोठेही मिस्टेक नसायला पाहिजे. त्याचा जो फॉर्मॅट आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जी भाषा वापरताय ती ऑफिशियली असली पाहिजे, व्यवस्थित असली पाहिजे. तुम्ही जो ईमेल पाठवणार आहे त्याचा साईज 10 किंवा 12 या फॉन्ट साईजचा असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जो फॉन्ट त्यामध्ये वापरणार आहे तो 10 किंवा 12 फॉन्ट साईजचा असला पाहिजे. विद्यार्थ्यांनो, हे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो खरं तर प्रोफेशनल असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे. युअर ईमेल ॲड्रेस शुड जस्ट इन्क्लूड सम कॉम्बिनेशन ऑफ युअर फर्स्ट अँड लास्ट नेम और फर्स्ट इनिशियल अँड लास्ट नेम. तर तुमचा जो काही थोडक्यात काय तर तुमचा जो ईमेल आहे तो फॅन्सी पद्धतीचा नसला पाहिजे. अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस तयार केला पाहिजे. हिअर्स व्हॉट टू इन्क्लूड वेन सेंडिंग जॉब सर्च कॉरेस्पॉन्डन्स अँड द ईमेल मेसेज फॉर्मॅट यू शुड यूज वेन यू आर सेंडिंग एम्प्लॉयमेंट रिलेटेड ईमेल मेसेजेस. कोणताही एखादा महत्त्वाचा मेल तुम्ही पाठवत असताना कोणकोणत्या गोष्टी आणि त्याचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे हे आपण पुढे पाहणार आहोतच. पण त्या अगोदर एखादा जॉब मिळवायचा असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टी गरजेचे आहेत हे देखील त्यांनी या ठिकाणी सुचवले आहे. त्यासाठी त्यांनी ईमेल मेसेजचा टेम्पलेट देखील दिलेला आहे. सी द नेक्स्ट पॉइंट, ईमेल मेसेज टेम्पलेट. The following email message template lists the information you need to include in the email message you send while searching for a job. Use the template as a guideline to create customized email message to send to employers and connections. बघा, तुम्ही जेव्हा ईमेल पाठवणार आहात त्यावेळेस त्याचा एक फॉर्मॅट ठरलेला आहे आणि तो फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे की तुमचा ईमेल कसा असावा, कसा असला पाहिजे. तर फर्स्ट पॉईंट आहे सब्जेक्ट लाईन. सब्जेक्ट लाईन म्हणजे तुम्ही जो ईमेलमध्ये विषय लिहिणार आहात तो क्लिअर असला पाहिजे. कसा असावं बघा, ईमेल पाठवण्याची विशिष्ट पद्धत असते. डोंट फॉरगेट टू इन्क्लूड अ क्लिअर सब्जेक्ट लाईन इन युअर ईमेल. तुमची सब्जेक्ट लाईन ही क्लिअर असली पाहिजे. यूज द सब्जेक्ट लाईन टू समराईज वाय यू आर ईमेलिंग. सम एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग सब्जेक्ट लाईन्स म्हणजे तुमच्या ईमेलवरूनच तुमचा ईमेल कशा संदर्भात आहे ते त्यांना समजलं पाहिजे. तर या ठिकाणी काही त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सी पेज नंबर 107, ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट जॅन स्मिथ. तर सब्जेक्टमध्ये असं तुम्ही लिहू शकता, ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट जॅन स्मिथ. सेकंड आहे इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट. नेक्स्ट आहे थँक्यू मार्केटिंग असोसिएट इंटरव्ह्यू. आणि नंबर 4 आहे रेफर्ड बाय पर्सन्स नेम फॉर इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू डिस्कस XYZ एक्सेट्रा. नेक्स्ट आहे सॅल्युटेशन्स. सॅल्युटेशन्स म्हणजे काय,
अभिवादन. यूज अँड ॲप्रोप्रिएट सॅल्युटेशन्स. तुम्ही अगदी व्यवस्थित सॅल्युटेशन्स योग्य पद्धतीनं केले पाहिजे. म्हणजे स्टार्टिंग कशी असली पाहिजे बघा. डिअर मिस्टर अँड मिस, लास्ट नेम ऑर डिअर हायरिंग मॅनेजर. तर सर किंवा प्रिय सर, मॅडम असं तुमचं स्टार्टिंग असलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे फर्स्ट पॅरेग्राफ. द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ युअर ईमेल शूड इन्क्लूड इन्फॉर्मेशन ऑन व्हाय यू आर रायटिंग. बी क्लिअर अँड डायरेक्ट. इफ यू आर अप्लाइंग फॉर अ जॉब, मेन्शन द जॉब टायटल. इफ यू वॉन्ट अन इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू, स्टेट दॅट इन युअर ओपनिंग सेंटेन्सेस. तर फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्या मेलचा उद्देश हा क्लिअर असला पाहिजे. तुम्ही कशासाठी ईमेल करताय ते त्यांना समजलं पाहिजे. नोकरीविषयी कुठून माहिती मिळाली किंवा पदाचे शीर्षक त्या ठिकाणी लिहिलेले असले पाहिजे. तर हे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये येईल. मिडल पॅरेग्राफ. द नेक्स्ट सेक्शन of your email message should describe what you have to offer the employer, or if you are writing to ask for help, what type of assistance you are seeking. Keep it concise and flawless with relevant punctuations. तर सेकंड जो मिडलचा पॅरेग्राफ आहे तर या पॅरेग्राफमध्ये या पदाशी संबंधित आपली सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमचं एज्युकेशन, आपल्याकडे असणारी इतर ॲक्टिव्हिटीज, कौशल्ये याविषयी थोडक्यात मुख्य मुद्द्याच्या स्वरूपात लिहिलेले असावे. तपशील CV मध्ये देता येईल. म्हणजे करिक्युलम वीट यामध्ये तुम्ही तुमचा तपशील, तुमचं बायोडाटा तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट लास्ट पॅरेग्राफ, फायनल पॅरेग्राफ. कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर फॉर कन्सिडरिंग you for the position or your connection for helping with your job search. Email signature, first name, last name, email address, phone number, how to CC and BCC properly. The carbon copy and blind carbon copy BCC tools are tricky. Sometimes they are useful, but if you used improperly, they can be problematic. बघा, तिसऱ्या परिच्छेदामध्ये पदासाठी आपला विचार केल्याबद्दल, म्हणजेच एखादी पोस्ट असेल आणि त्या पोस्टबद्दल जर तुमचा विचार केलेला असेल तर विचार केल्याबद्दल मॅनेजर, डायरेक्टर किंवा जे मालक असतील इत्यादींना तुम्ही धन्यवाद, थँक्यू देऊन ईमेलचा शेवट करावा. आपण भेटण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सूचित केले पाहिजे. समाप्त म्हणजे अगदी शेवटचं ईमेल सिग्नेचर, तुमची ईमेल स्वाक्षरी असली पाहिजे. तुमचं नाव, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असलं पाहिजे, म्हणजे नाव आणि आडनाव. त्यानंतर ईमेल ॲड्रेस हा व्यवस्थित असला पाहिजे. कोणताही फॅन्सी ईमेल ॲड्रेस लिहायचा नाही. तुमचा फोन नंबर असावा. CC आणि BCC कसे करावे, तर CC म्हणजे कार्बन कॉपी. याचा अर्थ या पट्टीत लिहिलेल्या पत्त्यांना ईमेलची एक प्रत मिळू शकेल. आणि BCC म्हणजे ही ब्लाइंड कार्बन कॉपी आहे. याचा अर्थ या पट्टीतील पत्त्यांनाही ईमेलची एक प्रत मिळेल, परंतु त्यांची नावे ही शीर्षकस्थानी टायटलमध्ये असलेल्या यादीत दिसणार नाही. CC आणि BCC ही साधने फसवी आहेत, म्हणजे तसे प्रॉब्लेमॅटिक. जर तुम्ही नाही यूज केलं व्यवस्थित, इम्प्रॉपरली यूज केला, दे कॅन बी प्रॉब्लेमॅटिक. तर CC आणि BCC ही साधने फसवी आहेत. काही वेळा ती उपयुक्त असतात, परंतु जर ती अयोग्य पद्धतीने वापरली तर ती समस्या निर्माण करू शकतात. सी द पेज नंबर 109. बायोडाटा /CV/रिझ्यूम असं आपण म्हणू शकतो. तर रिझ्यूम इज अ फ्रेंच वर्ड मीनिंग समरी. अ रिझ्यूम इज आयडियली अ समरी ऑफ one's education, skills and employment when applying for a new job. A resume does not list out all details of a profile, but only some specific skills customized to the target job profile. It thus is usually or at the most 2 pages long. A resume is usually written in the third person to give it an objective and formal tone. तर बायोडाटा, CV किंवा रिझ्यूम ही आपल्या एकूण पार्श्वभूमीची, आपल्या कौशल्याची, शिक्षणाची किंवा तुमच्या एक्सपिरियन्सची, अनुभवाची
पार्श्वभूमी असते, रूपरेषा असते. त्यातून संभाव्य मालक एका दृष्टिक्षेपात आपल्याबद्दल महत्त्वाची माहिती मिळवू शकतो. CV म्हणजे करिक्युलम व्हिट आणि बायोडाटा म्हणजे यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन असते. तर आपण कंपनीच्या यशात कशाप्रकारे योगदान देऊ शकतो हे तुमच्या स्वतःच्या माहितीमधून निश्चित होऊ शकते. बायोडाटा, CV, रिझ्यूम हा निव्वळ एक म्हणजे दस्तऐवज आहे, पेपर आहे. तर स्वतःला योग्य प्रकारे सादर करण्याचे ते एक प्रभावी साधन आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या डिग्रीला किती मार्क्स मिळाली, किती तुमचे एज्युकेशन झालेलं आहे, हे या CV, रिझ्यूम किंवा बायोडाटावरून समजू शकते. याचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण हा दस्तऐवज आपण आणि आपला संभाव्य मालक, नियोक्ता याबद्दल प्रथम संपर्क असतो. Students, in this video we have seen what is an email, why use email, email basics, email message template. हे आपण या व्हिडिओमध्ये हे पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत. तर ईमेल म्हणजेच संगणकाच्या मदतीनं पाठवले जाणारे इलेक्ट्रॉनिक पत्र, इलेक्ट्रॉनिक मेल. तर याचा वापर का केला जातो, तर इन्स्टंट शेअरिंग, तात्काळ तो पोचतो, कमी खर्च, लो कॉस्ट आहे, इझी टू यूज, वापरण्यास सोपा, इको फ्रेंडली, पर्यावरणास अनुकूल म्हणजे पेपरलेस आहे हा, एकाच वेळी अनेकांना पाठवता येतो, डेलिव्हर्स मॅन. सॅम्पल ईमेल फॉर्मॅट बघा, म्हणजे आता आपण जेव्हा पत्र लिहिणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअली पत्र ईमेलद्वारे कसं पाठवायचं हे पाहणार आहोत. तर सॅम्पल ईमेल फॉर्मॅट मी फक्त या ठिकाणी सांगते. टू म्हणजे तुम्ही कुणाला पाठवणार आहात त्याचा ईमेल असेल. सब्जेक्ट अँड ॲप्लिकेशन फॉर जॉब ॲप्लिकेशन असेल, ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट, कशासाठी ॲप्लिकेशन करताय. सॅल्युटेशन्स, रिस्पेक्टेड सर, डिअर सर असेल. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये इन्क्लूड इन्फॉर्मेशन ऑन वाय यू आर रायटिंग, तुम्ही ईमेल कशासाठी लिहित आहात. सेकंड पॅरेग्राफ असेल व्हॉट टाईप ऑफ असिस्टन्स यू आर सिकिंग. फायनल पॅरेग्राफ इज अबाउट युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर. कन्क्लूड, थँक्यू शेवटचं असेल. ईमेल सिग्नेचर, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. तर हा तुमचा सॅम्पल ईमेल फॉर्मॅट आहे. Students, I think you got the complete idea about the email writing. In the next video, we will see the actual email writing. Students, read 3.3 email. How to write email, what is an email, why are email, why use email. Read all points carefully. Okay, thank you.